नमस्कार, मी साटम। आज मी तुमच्याबरोबर सेठराम परिहार या एका कारसेवकाची अतिशय दयनीय पण त्याच वेळेला प्रेरणादायी स्टोरी शेअर करणार आहे। हे त्यांचेच मित्र कमलदान यांच्या हवाल्याने मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। बघा, आधीच सांगतो, नावामध्ये राम आहे, मग त्यावेळेला कुठली जीवाची पर्वा असणार प्रभू रामचंद्रांसाठी जर लढायचं असेल तर बघा, हे जे सेठराम परिहार आहेत ना, ते राजस्थान मधील मठाना गावचे रहिवासी होते। त्यांनी 1990 ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आपलं गाव सोडलं। घरातले विरोध करत होते की जाऊ नको, वडील सांगत होते जाऊ नको कारसेवेला, तरी त्यांनी आपलं ते कर्तव्य समजले म्हणून ते निघाले अयोध्येला जायला आपल्या 28 साथीदारांबरोबर। आधी ट्रेन पकडली। ट्रेन जिथे थांबवण्यात आली तिथून त्यांनी ट्रक पकडला आणि ट्रक मधनं ते अयोध्येला पोहोचले। यशस्वीरित्या त्या विवादित चौतऱ्यावर भगवा फडकवला आणि येताना तुम्हाला माहिती असेल कारसेवकांवर गोळीबार झाला अयोध्येमध्ये। तिथे ते गोळीबारामध्ये सापडले आणि त्यांचा तिथे जीव गेला। बघा, प्रत्यक्षदर्शींचं असं मत होतं की त्यांच्या तोंडामध्ये गोळी का मारली, कारण ते जोरजोरात प्रभू रामचंद्रांचे वेगवेगळे घोषणा देत होते। त्याचमुळे त्यांचा आवाज दाबण्याकरिता त्यांच्या तोंडामध्ये गोळी मारली आणि त्यांचा तिथे अंत झाला। तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंट सेक्शन मध्ये कळवा। जाता जाता सांगतो, 22 तारखेला अशा अनेक कारसेवकांची आठवण करायला बिलकुल विसरू नका आणि जय श्रीराम।